नमस्कार मित्रांनो, ई श्रम कार्डवर भेटत आहेत 3,000 रुपये आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, यासाठी कोण पात्र असणार आहेत ही माहिती आज पाहणार आहोत. तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही श्रम काढले असतील तर तुमच्यासाठी 3,000 रुपयांची पेन्शन योजना सुरू झाली आहे. या योजनेमुळे अनेकांना आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी अजून ई श्रम कार्ड काढलेले नाही त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे, कारण या योजनेचा लाभ फक्त ई श्रम कार्ड धारकांनाच मिळणार आहे. तर मित्रांनो, हे कार्ड कसे काढायचं, यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत, काय अटी आहेत, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर ई श्रम कार्ड धारकांना 3,000 रुपयाची पेन्शन योजना नक्की काय आहे? तर या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व श्रम कार्ड धारकांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तुम्हाला या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. तसेच ई श्रम कार्ड कसे काढायचे, कोण पात्र आहे, कसा अर्ज करायचा आणि अर्ज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम ई श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सरकारी पोर्टलवर जावे लागेल. यासाठी क्रोम ब्राउझर उघडून ई श्रम कार्ड असे सर्च करावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ई श्रम हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून नवीन अर्जासाठी आणि आधीचे ई श्रम कार्ड धारकांना वेगवेगळे पर्याय दिसतील. ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले नसेल त्यांनी त्वरित अर्ज करून ई श्रम कार्ड काढून घ्यावे. आता मित्रांनो, ई श्रम काढताना कोणत्या लक्षात घ्यायच्या आहेत गोष्टी हे पाहून घेऊ. ई श्रम कार्ड अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या माहितीमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर त्यानुसार माहिती अद्ययावत करा. यासाठी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की ईमेल, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख सादर करणे आवश्यक आहे. OTP द्वारे तुम्ही तुमच्या खात्याची पुष्टी करू शकता आणि नंतर माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता तुमच्याकडे जर आधीचे ई श्रम कार्ड असेल आणि ते अद्ययावत करायचे असेल तर तुम्हाला फक्त आधीची माहिती तपासून बदल करणे आवश्यक आहे. तुमचा पत्ता, संपर्क क्रमांक, बँक खाते क्रमांक वगैरे योग्य असल्याची खात्री करा. जर तुम्हाला नवीन बँक खाते जोडायचे असेल तर ते त्वरित करा, कारण या योजनेतून मिळणारी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आता यासाठी कोण पात्र आहे? या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 16 ते 59 वर्षे आहे. जर तुमचं 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर ज्यांनी ई श्रम कार्ड घेतलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या योजनेअंतर्गत दरमहा 3,000 रुपयाची पेन्शन आहे, जी तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आता यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे? अर्ज करताना क्रोम ब्राउझरमध्ये सरकारी पोर्टलवर जा आणि ई श्रम या पर्यायावर क्लिक करा. नवीन अर्जदारासाठी असलेल्या पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तुमच्या वैयक्तिक माहितीची पुष्टी करून अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल. हा क्रमांक भविष्यातील सर्व प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही तो सुरक्षित ठेवा.
जर तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही संबंधित अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे उपलब्ध असलेल्या मार्गदर्शकाचा वापर करू शकता. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खूप सोपी आहे. फक्त तुमची माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. पेन्शन योजनेचे फायदे काय असणार आहेत हे सांगतो. ई श्रम कार्ड धारकांना मिळणारी 3,000ची पेन्शन योजना म्हणजे एक मोठा दिलासा आहे. ही रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेमुळे अनेक गरजू श्रमिकांना आर्थिक मदत मिळेल. या पेन्शन योजनेचा लाभ घेतल्यास तुम्हाला तुमच्या वृद्धावस्थेत आर्थिक सहाय्य मिळेल, ज्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुरक्षित होईल. आता यासाठी वयोमर्यादा आणि इतर अटी काय आहेत पाहून घेऊ. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्याच्या व्यक्तीचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावे. अर्ज करताना सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही 60 वर्षाचे व्हाल तर तुम्हाला दरमहा 3,000 पेन्शन मिळणार आहे. यासाठी तुम्हाला वेळोवेळी तुमची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जर तुमच्या माहितीमध्ये कोणताही बदल असेल, जसे की बँक खाते, मोबाईल नंबर किंवा ईमेल ID, ते लगेच बदलणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.